नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा आपला ट्रेक आहे मुंबई टू केदारनाथ. सो लेट्स सी ह्या ट्रॅव्हल व्लॉगमध्ये आपण काय काय अनुभवतो. सो गाईज, ट्रेन आपली ऑनबोर्ड झालेली आहे, तर आपण आपली जर्नी सुरू करूयात. चला तर आपला डिनर आलेला आहे. स्पेशली ट्रेनच्या कॅन्टीनमध्ये जाऊन स्वतः आम्ही आमच्या हाताने पॅक केलेलं आहे. तर पाहू शकता त्याच्यामध्ये दाल आहे, आय थिंक छोले भटुरे आहेत, त्याच्यानंतर पराठे दिलेले आहेत, राईस, पिकल आणि एक स्वीटमध्ये डिझर्टमध्ये गुलाबजाम आणि आय थिंक मिक्स व्हेज वगैरे आहे. तर IRTCची जी सुविधा आहे 150मध्ये तुम्हाला ही थाळी भेटेल. आय थिंक त्यांनी 20 रुपीज आपल्याकडून जास्त चार्ज केले ड्यू टू लाईक लेट झाल्यामुळं, बट ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहेत, आपण एन्जॉय करूया. सो गाईज, एक छोटासा इन्सिडेंट झालेला आहे. तर हे उंदीर भेटलाय आपल्याला, तर आपण तिघे जण आपण उठलेले आहेत. तर आय थिंक इथे कुठेतरी त्यांना उंदीर का काहीतरी शो झालेला आहे. सो त्याने कंप्लेंट टाकलेली आहे. सो लेट्स सी की जस्ट स्टाफ येईल आणि ते साफ करून जाईल, बट आय डोंट थिंक की उंदीर असेल. बट आता यांनी पाहिलाय म्हटल्यानंतर बघूया तो भेटतोय की नाही. हा, अनुभव आलेला आहे की थर्ड AC मध्ये सुद्धा तुम्हाला उंदीर भेटू शकतो. तर आपण वेट करूया स्टाफ येण्याची आणि मग पुढच्या याच्यात बघूयात खरंच यांनी हे केलंय ते खरं आहे की. सो गाईज, फायनली आपण पोहोचलो आहोत हरिद्वार जंक्शनवरती. सो इथून आपली मुख्य जर्नी स्टार्ट होईल. तर पाहूयात आता नेक्स्ट आपल्याला काय चॅलेंजेस येतात. सो आपण हरिद्वार स्टेशनवरती उतरलेलो आहोत. तर इथून आपल्याला गौरीकुंडला जायचं आहे. तर टॅक्सीवाल्यांसोबत आपण एक फायनलाइज करतो आहे की किती रेट घेणार. तर फायनल ते 1000 रुपीज पर पर्सनमध्ये आपल्याला अवेलेबल करून देत आहेत. बट आपण तरी एकदा निगोशिएट करून बाकी चेक करतोय की कुठे आपल्याला व्यवस्थित आणि ट्रस्टी पर्सन भेटेल. कारण बऱ्याच वेळा काय होतं की तुम्हाला पण अनुभव आला असेल की काही स्टेशनवरती फर्स्ट ऑफिसरची कामं पण होतात. सो बी अवेअर ऑफ दॅट. सो त्याच्या अकॉर्डिंगच आपण फायनलाइज करतो की कोण राईट पर्सन आहे आणि राईट रेट देत आहे. अरे गौरीकुंडी छोड़ूंगा यार भैया, अगर गौरीकुंडी जाएगी तो गौरीकुंडी सुबह निकलेंगे हम लोग 8 बजे. एक आहे ते रिक्षावाले, तर हॉटेल फाइंड आउट करण्यामध्ये आपली हेल्प करतील आणि त्याच्यानंतर पर पर्सन 20 रुपये घेणार जोपर्यंत आपल्याला हॉटेल भेटत नाही तोपर्यंत. बाकी हा हरिद्वारचा परिसर आहे, स्टेशन परिसर. ते पाहू शकता फुल्ली क्राऊडेड आहे, सब पब्लिक आहे. तर आपण फॉलो करूया टीमला आपल्या. सो गाईज, फर्स्ट ऑफ ऑल आपण जाणार आहोत हरिद्वारला, जिथे रोज गंगा आरती होते. 6:30चा टाईम आहे, तर त्याच्या बरोबर आपण आधी पोहोचलेलो आहोत. सो एक्झॅक्टली 6:30 नंतर गंगा आरती जी आहे ती सुरू होईल. एक विहंगम असं दृश्य असतं, आपण ते अनुभवूयात. चला तर. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण चाललेलो आहोत हरी देवीच्या दर्शनाला, जे की कालीचा अवतार आहे आणि कालयात्रेची रक्षक म्हणून तिची पूजा केली जाते. आणि देवीबद्दल असंही बोललं जातं की 2013 साली जो पूर आला होता केदारनाथला, तर देवीच्या मूर्तीची प्रकल्पासाठी हलवल्यामुळे रागाचा प्रकोप झाला होता आणि हा सर्व प्रलय आला होता. तर अशी ख्याती आहे ह्या देवीची. तर भरपूर असे लोकांचं वगैरे इथलं म्हणणं आहे. आणि अद्वितीय अशी मूर्ती आहे जी की तिची रूपं बदलते, जसं सकाळी तरुणी, त्याच्यानंतर इव्हिनिंगपर्यंत प्रौढ महिलेपर्यंत ती रूपं बदलत जाते, अशी ह्या देवीची ख्याती. सो गाईज, आपला ट्रेक सुरू होण्याआधी आपल्याला गौरीकुंडापर्यंत पोचायचं आहे. तर टॅक्सीने आपल्याला ड्रॉप केलेलं आहे. खालून तुम्हाला पार्किंगपासून तिथपर्यंत टॅक्सी ड्रॉप करेल आणि तिथून गौरीकुंडापर्यंत तुम्हाला चालतच जावं लागेल 900 मीटरपर्यंत. कारण ह्या ज्या टॅक्सीज आहेत सर्व लाईनमध्ये लागलेल्या आहेत आणि एक पास होतोपर्यंत तुम्ही पोचू शकता. आणि खाली पाहू शकता फेसळणारी मंदाकिनी नदी. आवाज तुम्हाला येत असेल, तुम्ही अंदाज लावू शकता नदीचं रौद्र रूप.
सो गाईज आपण ट्रेक स्टार्ट करत आपण फर्स्ट पॉईंट जो की जंगल चट्टी म्हणून ओळखला जातो तर तिथं करणार आहे. स्टार्टिंग तिथूनच करावं लागणार आहे आपल्याला. 3.5 किलोमीटरचं अंतर आहे आणि इथून टोटल केदारनाथ दाखवते 15.50 म्हणजे ऑलमोस्ट 16 किलोमीटर आहे. बट एक्झॅक्टली जर विचार केला तर ते अराऊंड 18 ते 20 किलोमीटरपर्यंत जातं. तर हा नाईटचा व्ह्यू आहे. पाऊस पण खूप होतो आहे बट आम्ही थांबत नाही आहे. रेनकोट जर्किंग वगैरे सर्व तयारीनिशी आम्ही ट्रेक स्टार्ट करतो आणि फर्स्ट जो पॉईंट आहे तो आमचं टार्गेट आहे की 1 आवरमध्ये कवर करायचा. तर हे मेन गेट आहे. पाहू शकतो इथे घोड्यांचे पण बरेच ऑप्शन तुम्हाला भेटतात. आता ऑफ सीझन असल्यामुळे चीप रेटला द्यायला पण ते रेडी आहेत. ओके सही. सो गाईज मॉर्निंग झालेली आहे. क्लायमेट अतिशय अप्रतिम. सोबत आपला ट्रेक चालू आहे आणि मॉर्निंग झाल्यामुळे काय केलं की आपण आपलं ओझं थोडं कमी केलेलं आहे आणि त्याने फायदा आपल्याला चालायला होते की आपल्याला दम नाही लागत आहे. आणि जो लागत होता त्याचं प्रमाण कमी झाले आणि थंडी वाजायला थोडी सुरुवात झाली कारण आपण आता 145 फीट फ्रॉम द सी लेवल हाईटवर आहोत आणि अजून आपल्याला 135 हाईटवरती जायचं आहे. सो लेट मी सी द बॅकग्राऊंड. हे पहा मित्रांनो मंदाकिनी नदीचं अकरार विकरार रूप. हा पाहू शकता. ह्या खालच्या टेकडीवरून आपण वर चढलेलो आणि तिथे खाली तो ब्रिज आहे जो आपण क्रॉस केला. 2 तास लागले आपल्याला त्या ब्रिजपासून इथे वर येण्यासाठी. समथिंग 4.5 किलोमीटरचं अंतर आहे आणि आता आपल्याला समोरून हेलिकॉप्टर येतं आहे. तर हेलिकॉप्टर राईड्स वगैरे पण चांगल्या प्रमाणात चालू झालेले आहेत तिथं. कारण जेव्हा धुकं येतं धुकं आल्याच्यानंतर हेलिकॉप्टर्स जे असतात त्या राईड्स ऑफ होतात आणि परत आसमान ज्याला आपण बोलतो की ढग क्लिअर झाल्याच्यानंतर पुन्हा चालू होतं. सो आता आपण पुढे जाणार आहोत बडी लिंचोली. तिथून आपला बेस कॅम्प बडी लिंचोलीच्या नंतर आपल्याला पुढे जायचं आहे बेस कॅम्प आणि मग आपल्याला आपल्या डेस्टिनेशनवरती पोचायला हार्डली 15 मिनटं लागतील. सो लेट्स गो गाईज. तर दुधाने फेसळणारा हा धबधबा तुम्ही समोर पाहू शकता. नैसर्गिक जेवढे आपण इथे पाहतोय तर ते सर्व खाली ह्या मंदाकिनी नदीमध्ये मिळतं आणि नदीपात्र कायम भरलेलं असतं. आणि सेकंड महत्त्वाची बाब की बऱ्याच न्यूज येत आहेत बाहेर की हेलिकॉप्टर राईड्स वगैरे जे आहेत ते ऑफ झालेले आहेत, केदारनाथ बंद आहे. तर असं काही नाही आहे. हेलिकॉप्टर राईड्स तुम्हाला आता आय थिंक आवाज येत असेल. हेलिकॉप्टर राईड्स वगैरे सर्व काही चालू आहे. काही बंद नाही मित्रांनो. अफवांवरती विश्वास ठेवू नका. सर्वपणे ट्रेक चालू आहे. ठीक आहे पावसाचे दिवस आहेत बट पाऊस फक्त नाईटला आहे. जर तुम्ही नाईटला निघत असाल तर तो प्रवास तुम्ही शक्यतो 1, 2, 3 वाजता नाईटला चालू करू शकता. बट संध्याकाळी 4, 5 नंतर जर तुम्ही ट्रेक करत असाल तर ते तुम्ही शक्यतो टाळा कारण अनप्रेडिक्टेबल मौसम आहे. कधी पण इथे लँडस्लाईड होतात किंवा पाण्याचा मोठा प्रवाह येऊ शकतो. सो ट्राय करा की जेव्हा पण तुम्ही अर्ली मॉर्निंग निघशाल तर तितकं लवकर तुमचं ट्रेकवरती डेस्टिनेशन तुमचं पोहोचेल. आणि हेलिकॉप्टर राईड्स जर तुम्ही करत असाल तर भरपूर हेलिकॉप्टर राईड्स वगैरे अवेलेबल आहेत. आणि सेकंड ऑप्शन की खेचर वगैरे तुम्हाला जाण्यासाठी भरपूर पर्याय अवेलेबल आहे. चला तर आपण नेक्स्ट पॉईंटवर आपल्या आगेकूच करूया. इथे समोर जो दिसतोय तो आपल्याला फायनल ट्रेक आहे. तिथून आपल्याला वर चढायचं आहे. सो गाईज त्या लोकेशनपासून आपण चालत आलेलो बट अजून 1 किलोमीटर काय होतं की जेवढं बघू तेवढं अंतर वाढतच जाते. अंतर कमीच होत नाही आहे. आणि समोर तुम्ही पाहू शकता समोर मंदिर आहे. इथे सगळे टेंट किंवा कॅम्प वगैरे लागलेले आहेत सगळीकडे. तुम्हाला भरपूर ऑप्शन भेटतील इथे राहण्यासाठी. हा फक्त फूड लिमिटेड आहे. ओके पावसाचं वातावरण झालेलं आहे. समोर मंदिर आहे पण तिकडे जाऊ. अजून 1 किलोमीटर चालायचं आहे आपल्याला. 7 मिनटावर आमचा कॅम्प आहे आणि तिथून पुढे मंदिर आहे. तर पाय असे जाम झालेत आणि नको नको बोलत आहेत. नको अजून वास. तर भीमबलीमध्ये बऱ्यापैकी ते क्राऊड तुम्हाला दिसायला भेटेल. खाण्यापिण्याच्या वस्तू, ब्रेकफास्ट, घोडे
प्रत्येक स्टॉपवरती तुम्हाला जिथून पाहिजे तिथून तुम्हाला घोड्याची सोय अवेलेबल होऊन जाईल. आणि आता इथे सुपण जे चाललेले तर इथे भूस्खलनाचे आणि दगड पडण्याचे चान्सेस जास्त आहेत. सो मी तुम्हाला एकदा दाखवतो. तुम्ही पाहू शकता आपली टीम चाललेली आहे समोर हातात काठी सपोर्टसाठी. आणि वरती हा सुळका जिथून हा झरा प्रभावित होऊ शकतो. तर हा दगड पहा खालचा. हां, आपल्याकडं एवढ्या आकाराचा जवळजवळ डोंगर असतो किंवा एवढ्या आकाराचा पठार आपण म्हणतो तेवढ्या आकाराचा हा दगड आहे. बरोबर. पर्वता एवढे आपल्याकडे सह्याद्रीत जे पर्वत आहेत त्याच्या उंचीचे एवढे दगड हे लँडस्लाईड होऊन खाली आलेले आहेत. वरतून आपण जो बोलतो ना एक सुळका तुटलेला आहे तर इथून ते खाली आलेले आहेत. प्रचंड विध्वंस झाला होता 2013 साली. तर हे बघा धुक्याची चादर सगळीकडे आता पसरत चाललेली आहे. आणि अजून पण आपला इथला जो मौसम आहे तो एकदम ठीकठाक आहे, व्यवस्थित आहे. पाऊस थांबलेला आहे. पाऊस साधारणतः तुम्हाला खालच्या पट्ट्यामध्ये जे पहिले 2 स्टॉप आहे जंगलचट्टी आणि भीमबली तर ह्या एरियामध्ये तुम्हाला पाऊस सुरू होतो. त्याच्यानंतर समोर जर आपण आलो तर इथं फारसं पाऊस तुम्हाला लागणार नाही. इथून तुम्हाला थंड हवेची जाणीव सुरू होते जे की आता आम्हाला जाणवते. आणि त्याच्यानंतर समोर ग्लेशियरची हवा. हे पहा एकदम भयानक असं दृश्य आहे हे की माझी नजरसुद्धा पोचत नाही आहे एवढी खोल दरी आहे. आणि ही धुक्याची चादर. स्वर्ग आहे पण खूप धोकादायक आहे. सो हा छोटी लिंचोलीचा परिसर आहे. खालून घोडे येत आहेत 350 फुटावरती हाईटवरती. हा 3rd पॉईंट आहे. हे हॉर्स राईडवरती येणारे लोक आहेत. वरती हेलिकॉप्टर राईड चाललेली आहे. आणि इथलं दृश्य पण पाहण्यासारखं आहे. तुम्हाला जस्ट 1 मिनटं पुढे जाऊन दाखवतोय बस. ओके, घोडे गेलेले आहेत तर समोर पूर्ण ढग आलेले आहेत. आणि हे वरती पाहू शकता तुम्ही हे ग्लेशियर आहे. इथे जे आपल्याला दिसत आहेत हे सर्व आपल्याला ग्लेशियर दिसत. आणि ही आपली टीम दमून थकून बसलेली आहे. तर आता आपल्याला इथून कंप्लीट स्ट्रेट हाईटवरती चढाई करायची आहे. हे बघू शकता इथे लोक ऑलरेडी जात आहेत. सो गाईज आपण भीमबली क्रॉस केलेली आहे आणि नेक्स्ट डेस्टिनेशनच्या फक्त 2 किलोमीटर जवळ आहोत. तर हा ब्रिज आहे जो की आपण आता ह्या लोकेशनवरून त्या साईडला एक क्रॉसिंग करतोय भगीरथी नदी. तर एक पूल बनवलेला आहे आणि खाली जो तुम्ही पाहत आहे तो पूल 2013च्या प्रलयामध्ये वाहून गेलेला पूल आहे. हां, तर हा जुना रोड होता. बट जो प्रलय आला होता तर त्या प्रलयामध्ये सर्व काही धुवून गेलं. त्याच्यात हा एक ओल्ड रस्ता. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटने हा नवीन पूल केलेला आहे. एकदम व्यवस्थित आहे. बट ह्यावेळेस एका वेळी 15 खेचरं आणि किंवा 10 ते 15 माणसं या पुलावरून एका वेळी चालू शकतात. तर अशी सोय गव्हर्नमेंटने केलेली आहे. तर कन्स्ट्रक्शन पण एकदम वेल मेंटेन आहे. समोर तुम्ही पाहू शकता भगीरथी नदी आहे. आणि इकडे त्या नदीचा इकडे संगम होतो एका झऱ्यासोबत. तर काही पर्यटक पण रिटर्न आलेले आहेत. सो हे दृश्य पाहू शकता. ढग खाली उतरत आहेत. समोर पाहू शकता ढग. एकदम मी पॉज करतोय. ढग हळूहळू चढत आहेत. एकदम स्वर्गात आल्याचं फील होतोय. इथे खाली हेलिपॅड पण आहेत GMBPचे गव्हर्नमेंटचे आहेत. तर इथे टेंट वगैरे अवेलेबल आहेत. सोबत फ्री वायफाय झोन हा देखील अवेलेबल आहे. आणि इथून आपला आता पुढचा जो स्टॉप असेल तो असेल लिंचोली. लिंचोलीला आपण सेकंड आपला स्टॉप घेणार आहे. तर ऑलमोस्ट आपण अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आपण कव्हरअप करत आलेलो आहोत. भीमबलीमध्ये आहोत सध्या आपण. सो मित्रांनो आपण पोचलो आहोत आता बेस कॅम्प जवळ. हो, खूप वातावरण तुम्ही पाहू शकता. सूर्य डायरेक्टली 10-10:30चं ऊन आहे. बट चटका लागतोय कारण
डायरेक्टली हीट जी आहे ती रिफ्लेक्ट होते, तर त्याच्यामुळे एकदम अशी चटका लागतो आणि त्याच्यातून अंगातून घाम चालले, तर त्यामुळे ती गरमी अजूनच वाढते. तर इथे समोर सर्व लोक जे आहेत, इथे खाली सर्व तुम्हाला पिठ्ठू भेटेल किंवा घोड्यांची पागा वगैरे किंवा पोलीस हेल्पलाईन, इव्हन तुम्हाला इथं फ्री उपचार, फ्री इंजेक्शन्स किंवा कंपनीतर्फे तुम्हाला फ्री मसाज वगैरे सर्व काही इथं तुम्हाला करून भेटेल. आपण मंदिराच्या दिशेने जाऊयात. अजून हार्डली मंदिर अर्धा किलोमीटरवरती आहे. सो गाईज आपण फ्रेश होऊन आता केदार महाराजांच्या दर्शनाला चाललेलो आहोत. एकदम छान असं वातावरण झालेलं, संध्याकाळची 6 वाजल्याची वेळ झालेली. आपण सर्वजण चाललेलो आहोत आता दर्शनाला. मी तुम्हाला किक शो करतो सगळं इथलं क्लायमेट वगैरे काय कसं चाललंय. सो गाईज तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन जर केलं असेल तर इथं त्या प्रिंटआउट दाखवावं लागतील आणि इथून रजिस्ट्रेशन कन्फर्म करून मग तुम्हाला इकडे मंदिरात पुलावरून एंट्री भेटेल. तर हा मंदिर परिसर आहे. इथं तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते चेक केलं आहे. प्लस इथं SBIचं बँक ATMसुद्धा तुम्हाला भेटेल जर कॅशचा काही प्रॉब्लेम असेल तर. बाकी आम्ही आमचं रजिस्ट्रेशन केलेलं, सो त्याचं कन्फर्मेशन घेण्यासाठी आलेलो. आताच अवेलेबल नाही आहे का? बाहेर जाऊ 5 नंतर. मग आता आतमध्ये पण नाही जाऊन येणार का? आत्ता ॲक्च्युली दर्शन अवेलेबल नाही आमच्यासाठी, तर ते मॉर्निंगपासूनच चालू होईल. त्याच्यामुळं आम्ही ठरवतो की मॉर्निंगलाच जायचं, कारण परमिशन भेटलेली नाही आहे. सो आपल्याला टोकन पास भेटलेला आहे, बट दर्शन आपल्याला सकाळी भेटेल. तर बट आपण आत्ता आपण दर्शन घेऊ शकतो. बाजूला तुम्ही बघू शकता, हाच तो प्रलयकारी पूर आणि बाकीची काही दुर्घटना घडलेली त्याचा हा दृश्य असणारा पूल त्या साईडला पण आहे. तर आपण आता मंदिराकडे जाणार आहे, बाहेर कळस दर्शन घ्यायला. टीम चाललेली. बहुतेक कॅमेरा अलाउड आहे की नाही हात आपल्याला गेल्यावरच कळेल. बाकी वेदर वगैरे चेक करू शकता तुम्ही. सो गाईज फायनली आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता मंदिराच्या बॅक साईडमध्ये आहोत. पाठीमागे तुम्ही पाहू शकता श्री केदार स्वामींचं मंदिर आहे आणि हा संपूर्ण मंदिर परिसर. आता मी तुम्हाला त्या शिळेपाशी नेतो जी प्रलयाच्या वेळेस मंदिराला एक आडोसं म्हणून मागे येऊन उभी राहिली आणि त्याने मंदिराला काही हानी नाही पोचली. तर मित्रांनो, मंदिराच्या पाठीमागे पाहू शकता भीमशिला, जे की पांडवांचा भीम बलवान असल्याने दगडाला नाव दिले गेलेलं भीमशिला, की ज्याने हा दगड मंदिराच्या मागे आणून ठेवला आणि प्रलयामध्ये मंदिराचं संरक्षण करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका ह्या दगडाची. सो आरती चालू होते. आरतीचा टाईम हा केदारनाथला मोस्टली 7 वाजता इव्हिनिंगला चालू होतो. तर आपण जाऊया आरतीचा आनंद घेऊया. मित्रांनो, ते तुम्ही पाहू शकता ग्लेशियरचं असं घनदाट असं जंगल आहे ते, सोबतच ढग सगळीकडून तुम्ही पाहू शकता. मंदिराच्या पाठीमागे आदिशंकराचार्यांची समाधी तुम्हाला पाहायला भेटेल. मंदिराच्या राईट साईडला भैरवनाथाचं टेम्पल आहे, ठीक आहे. आणि त्याच्या पाठीमागे तुम्ही जर 8 किलोमीटर चालत गेला तर तुम्हाला तिथे बाकीचे जे काही वासुकी ताल लेक आहे, फेमस लेक, ते तुम्ही अनुभवू शकता. त्याच्यानंतर तुम्ही सोनप्रयागकडे रिटर्न करू शकता. सो असं एक वंडरफुल अनुभव केदारनाथचा आहे आणि एक बोलतो की आत्म्याला शांती देणारं असं एक स्थान तर हे केदारनाथ आहे. तर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा.